सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि असं एक खूप छान पोस्ट आली आहे माझ्याकडे, माझ्या मैत्रिणींनी पाठवली आहे. तर ती तुमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर करते. शीर्षक आहे डबा. सुरू करते. सकाळी दारावर टकटक झाली. सुनीती काकूंनी दार उघडलं. समोर वत्सला मामी उभ्या होत्या. हातात स्टीलचा डबा. अगं, काल तुझ्याकडून उसळ घेतली होती ना, हा डबा. सुनीती काकूने झाकण उघडलं. आत उसळ नव्हती, पण 4 गरम गरम पुरणपोळ्या होत्या. मामी, हे कशाला? आम्ही हसल्या. रिकामा डबा परत दिला की नातं सुद्धा रिकामं होतं ग. तेवढ्यात सुप्रिया काकूही आल्या. काय ग, आज पुन्हा डब्यांची देवाणघेवाण? वत्सला मामी हसल्या. अगं, आपल्या गल्लीत डबा फिरत नाही, आपुलकी फिरते. सगळ्या हसायला लागल्या. दुपारी सीमाताई आल्या. त्यांच्या हातात छोटासा डबा होता. मामी, थोडा चिवडा केला होता. मामींनी डबा घेतला. संध्याकाळी तोच डबा परत गेला, पण यावेळी त्यात घरचा शिरा होता. सीमाताई म्हणाल्या, मामी, तुम्ही प्रत्येक वेळेला असंच करता. मामी म्हणाल्या, बाळा, रिकामा डबा परत पाठवला तर समोरच्याला वाटतं काम संपलं, पण काहीतरी भरून दिलं की नातं अजून जिवंत आहे असं वाटतं. त्या दिवशी 4ही जणी चहा पीत बसल्या होत्या. गप्पा सुरू झाल्या. सुप्रिया काकू म्हणाल्या, आठवतंय, पूर्वी आपल्या गल्लीत एकही घर असं नव्हतं जिथे डबे फिरत नव्हते. सुनीता काकू लगेच म्हणाल्या, अगं, एखाद्या घरात भजी झाली की 4 घरात जायची. सीमाताई म्हणाल्या, दिवाळीत तर प्रत्येक दारात डबेच डबे. वत्सला मामी हसली. आणि कोणाला तरी बाळणपण असलं कोणाच्या घरी तर तर महिनाभर त्या घरात स्वयंपाक करायची गरजच नसायची. प्रत्येक घरातून एक डबा यायचाच यायचा. क्षणभर सगळ्या शांत झाल्या. मग मामी हळू आवाजात म्हणाल्या, माझे यजमान गेले तेव्हा पहिले 15 दिवस मी स्वयंपाकच केला नव्हता. सुनीती काकूंनी त्यांच्या हातावर हात ठेवला. मामी पुढे म्हणाल्या, सकाळचा डबा कुणाकडून यायचा, दुपारचा कुणाकडून, रात्रीचा कुणाकडून. तेव्हा समजलं, भूक पोळीनी भागते, पण दुःख माणसांनी हलकं होतं. 4ही जणींचे डोळे पाणावले. तेवढ्यात बाहेरून एक लहान मुलाचा आवाज आला. आजी, आई म्हणाली थोडी कोथिंबीर आहे का? मामी आत गेल्या. कोथिंबीर ठेवली, सोबत 2 टोमॅटो आणि 1 काकडीही ठेवली. मुलगा म्हणाला, आजी, आईनं एवढंच मागितलं नव्हतं. मामी हसल्या. माहिती आहे, पण रिकामा डबा आणि रिकामी पिशवी दोन्ही परत पाठवायची नसते. संध्याकाळी सुनीती काकूंची सून ऑफिसवरून आली. तिने विचारलं, आई, आज पुन्हा कोणाचा डबा आला होता? सुनीता काकू हसल्या. हो, हे सगळं अजूनही चालतं? सुनीती काकू म्हणाल्या, हो बाळा, कारण भाजीची चव मसाल्यानं येते, पण नात्यांची चव देवाणघेवाणीने येते. दुसऱ्या दिवशी सुनेनं पहिल्यांदाच खीर केली. तिने एक छोटा डबा भरला आणि म्हणाली, आई, हे मामांकडे देऊन येते. सुनीती काकू काही क्षण तिच्याकडे पाहत राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण परंपरा सांगून टिकत नाही, ती पाहून पुढे जाते. आज घरात आपल्या सगळ्यांच्याच मोठे मोठे फ्रीज आहेत, महागडी भांडी आहेत, ऑनलाईन जेवण आहे, पण शेजाऱ्याच्या दारात प्रेमानं ठेवलेला गरम डबा आजही कोणत्याच पैशाने विकत मिळत नाही. कारण त्या डब्यात फक्त भाजी नसते, आम्ही आहोत तुमच्यासोबत हा शब्दांविना दिलेला आधार असतो. आजही काही जुन्या घरात स्टीलचा डबा कधीच रिकामा परत जात नाही, कारण त्या पिढीला माहीत होतं, रिकामा डबा परत दिला तर पोट भरलेलं असेल, पण नातं मात्र उपाशी राहील. तुमच्या घरी पण रिकामा डबा परत द्यायचा नसतो ही पद्धत आहे ना?
का फक्त होतीच आता नाही? नक्की कळवा बरं मला. खूप छान पोस्ट आहे, सुषमाताईंनी मला पाठवली आहे. सुषमाताई, खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप छान पोस्ट, ती मनापासून आवडली मला आणि माझी खात्री आहे ऐकणाऱ्या सगळ्या आपल्या मैत्रिणींना पण ही पोस्ट नक्की आवडेल. आणि रिकामा डबा आता त्या देत नसतीलच माझी खात्री आहे, पण जर चुकून माकून कोणी तसं देत असेल ना, तर त्या पण आता नक्की सुधारतील आणि रिकामा डबा परत जाणार नाही. खरं आहे ना मैत्रिणींनो? भेटूया अशा छानशा नवीन पोस्टसह उद्या. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. बाय बाय.